पतीच्या निधनानंतर शेतकऱ्यांच्या किंवा शेतमजुरांच्या विधवांना मोठ्या धीरानं उभं राहण्यापासून पर्याय नसतो। परभणी जिल्ह्यातल्या हट्टा गावच्या कुसुमबाई काठोळे यांनी देखील पतीच्या निधनानंतर 10 वर्षात अवघ्या 1.5 एकर शेतीच्या भरोशावर सगळं कुटुंब उभं केलंय। अर्धा एकर शेतीची खरेदी करत शेतात विहीर खोदली, 2 मुलांची शिक्षणं आणि लग्न केली। या माऊलीच्या कामाची माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण परभणी जिल्ह्यात जाणार आहोत। सेलू तालुक्यातल्या हट्टा गावच्या कुसुमताई काठोळे यांच्याकडे 1.5 एकर शेती आहे। 2006 साली त्यांच्या पतीचं निधन झालं आणि त्यांच्यावर आभाळच कोसळलं। पण पतीच्या पश्चात 3 मुलांचा सांभाळ करायचा होता, संसार सावरायचा होता। कुसुमताई मोठ्या धीरानं उठून कामाला लागल्या। माझे पती 2006ला वारले। त्याच्यावर मला उदरनिर्वाहाचं काहीच साधन नव्हतं। माझा मुलगा D.Ed.ला लागलेला होता, मोठा मुलगा नाशिकला काम करत होता। मग असं करून मी 1.5 एकरमध्ये थोडंफार कापूस लावायचा, थोडं बागायत करायचं। त्याच्यावर मी त्याचं D.Ed पूर्ण केलं। नंतर थोडे पैसे जमवून विहीर पाडली। त्याच्यानंतर 2013ला अर्धा एकर जमीन घेतली, 3,11,000ला 11,000 रुपये रजिस्ट्री करायला लागली। जेमतेम 1.5 एकर कोरडवाहू शेतीच्या भरवशावर कुटुंबाचा गाडा हाकायचा होता। मुलं शिक्षण घेत होती। अशा अवघड अवस्थेत कुसुमताईंनी अर्धा एकरात भाजीपाला शेतीचा आधार घेतला। माळव्याच्या पिकानं त्यांना मोठी माया दिली। 1 एकरात कापूस, सोयाबीन आणि अर्धा एकरात नियमित बाजार पिकं घेतल्यानं त्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला। आता इतक्या ह्या 2 एकर क्षेत्रामध्ये माझी 5 गुंठे भेंडी आहे, 1 पाकिट कापूस आहे, 30-40 किलो सोयाबीन आहे। तर ह्याच्यातून मला 1 ते 1.25 लाखाची आमदानी सोयाबीनची होती आणि भेंडी 25-30 हजाराची झाली, आणखीन होईन 10-5 हजाराची। 5 गुंठे भेंडीला मी 3 वेळेस खत घातला, 1,000 रुपयाचा खत घातला समजा, 2-3 हजार रुपयाचे फवारण्या केल्या, तर मला 20 ते 25 हजार रुपयाची आमदानी झाली, आणखीन 10-15 हजार रुपयाची होईन अशी अपेक्षा आहे। आता भेंडीचे भाव वाढलेत, इतके दिवस बाजारात भाव कमी होते। मी केलेला भाजीपाला मी स्वतःच विकते, म्हणून मला म्हणजे बरंचसं उत्पन्न जास्त होते। डोक्यावर नेते मी, 3 किलोमीटर दररोजचं पायी जाते, फिरून विकते भाजीपाला आणू, म्हणजे भाजीपाल्यावरच माझा सगळा उदरनिर्वाह धकविते। आणि जे ठोक आमदानी होईल सोयाबीन कापसाची, तर त्याच्यावर आम्ही वर्षाबी 1-1.5 लाखाची काही समजा दुसरं कमवित होतो। कुसुमताईंनी हिम्मत न हारता मोठ्या धीरानं कामाला सुरुवात केली। भाजीपाल्याची पिकं घेऊन त्यांनी डोक्यावर माल वाहिला, आजूबाजूच्या खेड्यातले सगळे बाजार केले। भाजीपाला विकून पैसे कमवण्यात खंड पडू दिला नाही। त्यामुळे पतीच्या पश्चात मुलांचं शिक्षण, घरगडा चालवणं शक्य झालं। 1.5 एकरमध्ये मी वेगळ्या भाजीपाल्याचे उत्पन्न घेतले। थोडे वांगे लावले, गोबी लावली, कापूस लावला थोडा, आणि पुन्हा दुसऱ्याचं पण बाजारात दुसरं भाजीपाला बिटामधून घेऊन विकत होते मी। आणि 3 दिवस बाजार करते आणि 4 दिवस मी दररोजचं खेड्याला जाते। जमून मी विहीर पाडली। त्याच्यानंतर 2 रूम बांधल्या स्लॅबच्या, पुन्हा अर्धा एकर रान घेतलं। पुन्हा मला एक अभिमान आहे की मी 2 मुलाचा नाही हुंडा घेता लग्न केले। एकाचं तर घरी करून घेतलंय लग्न मी स्वतः, आणि एकाचं त्याच्या सासऱ्याने करून दिलं। सध्या कुसुमताईंकडं केवळ 5 गुंठे क्षेत्रात भेंडीचं पीक आहे। उर्वरित क्षेत्रात कापूस आणि सोयाबीनचं पीक आहे। यंदा देखील त्यांना 1.5 एकरात दोन्ही हंगामात मिळून वार्षिक जवळपास 1.5 लाख रुपयांच्या नफ्याची अपेक्षा आहे। आज कुसुमताईंनी 1.5 एकर शेतीच्या भरवशावर अर्धा एकर शेतीची खरेदी केली आहे। तसंच शेतात एक विहीर खोदल्यानं आता पाण्याची सोय झाली आहे। पर्यायानं उत्पन्नाची शाश्वती वाढली आहे। या कामांमुळे भाजीपाला पिकाचं उत्पन्न वाढलंय, तसंच कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीतही भर पडली आहे। माझ्या आईनं जिद्द न सोडता मला सांगितलं की तू D.Ed कर, मी शेती करून तुला पैसा वगैरे पुरवते। त्याच्यानंतर आईनं शेतामध्ये वांगी, कापूस वगैरे अशी पिकं घेऊन मला महिन्याला 5,000 रुपये पुरवले। त्याच्यामुळं माझं D.Ed पूर्ण झालं। आणि आता D.Ed पूर्ण झाल्यानंतर मी आईला मदत करत आहे। आणि वडील वारल्यानंतर माझ्या आईनं अर्धा एकर शेती घेतली, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक स्वतंत्र विहीर पाडली। अशा प्रकारचं काम माझ्या आईनं वडील गेल्यानंतर केले। खरंच मला माझ्या आईचा खूप अभिमान आहे। माझं लग्न 2012ला झालं। माझ्या सासूबाई
माळ विकून खूप आम्हाला जगवतात. सध्या आमचं काही काम नाही. आमच्या सासूबाईच्याच जीवावर आम्ही जगतो. आमच्या सासूबाईचे खूप कष्ट आहे. मी माझ्या सासूला सकाळी आवरून देते. कुसुमताईंनी गेल्या 10 वर्षात जवळपास 15 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता तयार केली आहे. जेमतेम 1.5 एकर कोरडवाहू शेतीच्या भरवशावर जर हे एका विधवा महिलेला जमलं तर पुरुष शेतकऱ्यांनी परिस्थितीबाबत रडत न बसता झगडायला शिकलं पाहिजे. आमची चुलती आहे. त्यांनी त्याच्या स्वबळावर बरंच काही हे केले. मिस्टर वारल्यानंतर त्यांनी काबाड कष्ट माळव विकून काही शेती घेतली. अजून काही घेण्याची त्याची इच्छा आहे. ट्रॅक्टर वगैरे घेऊ म्हणतात. बाकी सगळा परिवार जे त्यांनी त्याच्याच हातावर जवळपास शिक्षण वगैरे मुलांचं त्यांनीच त्यांच्या स्वबळावर केलेलं आहे. पहिले काही 1-1.5 एकरमध्ये काही तेवढं काही होत नव्हतं. पावसाअभावी किंवा पाणी न जास्त झाल्यामुळं नुकसानीत यायचं. पण तरी पण माळवं विकून काही माळवं घेऊन भरून विकून त्यांनी आपला संसार म्हणजे जी संसाराची गाडी आहे ती रुळावर आणली असं मी सांगू शकतो. मुलं आणि सुनांना आपल्या आईच्या कर्तबगारीवर प्रचंड अभिमान वाटतोय. पतीच्या निधनानंतर कोलमडून न जाता कुसुमताईंनी मोठ्या धीरानं संसाराचा गाडा उभा केलाय. त्या महिलांना, विशेषतः विधवा महिलांना आत्महत्या करण्याऐवजी मोठ्या धीरानं उभं राहण्यासाठी मोठ्या आत्मविश्वासानं सांगतायत. माझी एकच इच्छा आहे की आता सगळ्या महिलांनी म्हणजे घरात वादविवाद न करता स्वतः कष्ट करायचे, जगायचं, मागं पडायचं नाही. माझं एकच आता समजा इच्छा आहे की सगळ्यांनी म्हणजे मागं पडायचं नाही. मी 2 एकरवर 10 वर्ष झालं सगळं निभवून मी जवळपास 10 ते 15 लाख रुपयाची इस्टेट कमविली त्याच्यावर. तर असं सगळ्यांनीच करायचं. आपणही पुरुषाच्या बरोबरीच्याच आहेत. मग आपण मागं पडायचं नाही. कुसुमताई काठोळेंसारख्या हिरकणी महाराष्ट्राच्या शेती शिवारात आहेत. तोपर्यंत काळ्या आईला काळजी करण्याचं कारण नसावं. या जिजाऊच्या सावित्रीच्या लेकी काळ्या आईची कूस धनधान्यानं नक्कीच भरतील आणि गाव शिवारातली बरकत देखील कायम राखतील. राजेश काटकर, साम टीव्ही, परभणी.